नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत प्रयाग इको पेंट्सचे मिस्टर दीपक सैंदाणे सर यांना. दीपक सैंदाणे सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुम्ही अलौकिक काम केलेलं आहे सर. की 21 साली प्रयाग इको पेंट नावाने तुम्ही तुमची कंपनी सुरू केली आणि यांचं काम आहे 100% ऑर्गॅनिक पेंट बनवणं, जी आत्ता काळाची गरज आहे, ज्यामध्ये आपल्या संस्कृतीचा पण खूप मोठा जतनाचा ठेवा तुम्ही जोपासलेला आहे सर. की शेणापासून आपल्या घर सारवण्याची सगळी पद्धत माहिती असताना त्याच शेणाचा तत्सम पदार्थांचा वापर करून इको फ्रेंडली पेंट बनवणं इतकं भारी काम तुमच्याकडून माध्यमातून होतं आहे सर. तुमचं खूप खूप स्वागत या आपल्या मंचावर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर सर, प्रयाग इको पेंटची आयडिया कशी आली, नाव कसं सुचलं आणि काय गोष्ट होती तुम्हाला ट्रिगर करणं की तुम्हाला असं वाटलं की अरे यामध्ये आपण आलं पाहिजे? सर, नॉर्मली हा पण स्टार्टअप जो आहे हा इतर स्टार्टअप सारखाच आहे. प्रयाग माझ्या मुलाचं नाव आहे. इको हा जो वर्ड आहे हा इको फ्रेंडली किंवा इकॉनॉमिक दोघांना साजेसा आहे. आणि पेंट म्हणजे जे नॉर्मल पेंट आपण घराच्या रंगरंगोटीसाठी वापरतो, बरोबर. तर असं प्रयाग इको पेंट हे साधं सरळ सोपं नाव आहे. आणि मी जे अभ्यास केला आणि बऱ्याच वर्षापासून अभ्यास केल्यानंतर मला असं कळलं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात फॉरेनचे जे आपण वेगवेगळे संस्कृत म्हणजे कपडे असतील किंवा पेंट असेल हे आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, पण कालांतराने आपण ती सोडण्याऐवजी आपण ते धरून चाललो आहे. बरोबर. तर मी ह्या कन्सेप्टमध्ये आलो कारण मला एक असं काहीतरी प्रोडक्टमध्ये घुसायचं होतं ॲज अ स्टार्टअप की ज्याच्याने लोकांचा फायदा झाला पाहिजे. मनी इज अ बाय प्रोडक्ट. बरोबर बरोबर. तर मग बऱ्याच रिसर्च नंतर मला कळालं की खादी पेंट असं काहीतरी नाव माझ्या डोक्यात आलं. मला कळालं, मग मी रिसर्च केला तर ते खादी प्राकृतिक पेंट असं आहे. इन्व्हेंट केला आहे खादी इंडिया आणि KVIC यांनी इन्व्हेंट केला आहे. 2017मध्ये याचं इनॉग्रेशन झालं. आपले जे मिनिस्टर होते गडकरी साहेब, नितीन गडकरी साहेब, त्यांच्या हातून याचं इनॉग्रेशन झालं. तेच त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे साधारणतः मागच्या 4 ते 5 वर्षापासून जेव्हापासून आम्ही हे काम करतो आहे तर ड्रास्टिक चेंज आहे. सुरुवात केली होती एक इको फ्रेंडली आणि ऑर्गॅनिक पेंट असावा ज्याच्याने लोकांच्या हेल्थला इश्यू होऊ नये. आणि आज तो प्रवास खूप मोठा झाला आहे. म्हणजे अक्षरशः रंग जो आपण वापरतो स्टेनर ते सुद्धा आज कंपन्यांनी इको फ्रेंडली पद्धतीने बनवले. बरोबर. आणि त्यात अस्टला म्हणून एक बेनिफिट आहे. अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल. त्याच्यानंतर जो कंटेंट जे वापरले आहेत, सेल्युलोज जो वापरला आहे तो गाईच्या शेणापासून असल्यामुळे त्यातलं कुठलंही साईड इफेक्ट नाही आहे. इवन फूड ग्रेड पेंट आणि नॉर्मल पेंटसारखी दिसणारी शायनिंग किंवा मॅट इथपर्यंत डेव्हलपमेंट झालेलं आहे. अरे वा. आणि सर, तुम्ही बोलत की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. किती फरक आहे साधारणपणे सर? कॉस्टिंग वाईज जर मी बोललो तर 30%, 25-30% नॉर्मल पेंटपेक्षा याची किंमत कमी आहे. बापरे. सर, खादी प्राकृतिक पेंट्सचा याच्यामध्ये तुम्हाला जो लाभ मिळालेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल सर? त्यांचा कसा सपोर्ट आहे? सर, त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे ज्या कंपन्या ते पेंट जे बनवत आहेत, ठीक आहे, ज्या कंपन्या जेन्युइनली ते पेंट बनवत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. बरोबर. आणि ज्या कंपन्या वेळोवेळी टेस्टिंग रिपोर्ट सबमिट करतात त्याच कंपन्यांसोबत आपण काम करतो. बरोबर. तर खादी प्राकृतिक पेंट हा जो खादी इंडियाचा प्रोडक्ट आहे ते इंडिव्हिज्युअली लायसनिंग देऊन त्यांनी कंपन्या स्थापन केल्या. बरोबर. तर काय होतं की त्या खादी इंडियाचा खूप चांगला सपोर्ट आहे. म्हणजे वेळोवेळी एका स्टेट गव्हर्नमेंटने, जसं UP झालं, राजस्थान झालं, लवकरच आपल्या महाराष्ट्रात पण खादी प्राकृतिक पेंट हा सगळ्या शासकीय इमारतींसाठी कंपल्सरी होणार आहे. तसा MOU राज्य सरकार साईन करत आहे. म्हणजे UP आणि राजस्थान या राज्य सरकारने ऑलरेडी तो साईन केलेला आहे. तर वेळोवेळी या गोष्टीवर बदल होत आहेत. मग त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने घेतलेला इनिशिएटिव्ह आणि तो अशा प्रकारे काम करतोय की आज प्रत्येक घरात तो पेंट असणं म्हणजे आपण संस्कृती जपतोय. काय बात. म्हणजे अत्याधुनिक काळात आपण ती संस्कृती जपतोय असं पद्धतीने मी काम करायचं प्रयत्न करतोय. बरोबर. सर, आणि हा पेंट आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे कसं?
सर काय असतं ना, पेंटमध्ये जो स्मेल येतो, जो आपण म्हणतो की घराला कलर मारल्यानंतर जो स्मेल येतो, तो अमोनिया किंवा लीड असे जे केमिकल असतात त्या केमिकलचा स्मेल असतो. तो जो अमोनिया असतो तो शरीराला इतका घातक आहे की माझ्याकडे एक्झाम्पल आहे. 23-24 वर्षाचा मुलगा जो त्याच्या गावी UP वरून तो आपल्याकडे आला आहे आणि तो 3 ते 4 वर्षापासून पेंटिंगचं काम करतो. आजच्या घडीला त्याला मेडिकल इश्यू फेस करतो आहे, कारण पोटात त्याला इन्फेक्शन झालं आहे, हो. केमिकल इन्फेक्शन, आणि त्याचे ट्रीटमेंट चालू आहे. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या पोटात अति जास्त प्रमाणात केमिकल गेल्यामुळे त्याला तो फेस करावा लागतो. आता 23-24 वर्षाचा मुलगा, त्याला हे जर त्रास होणार असतील तर आपण त्या रंग दिलेल्या घरात आयुष्यभर राहतो. बरोबर. पण हे लोकांना कळेपर्यंत, म्हणजे एखादा माणूस म्हणतो की याला श्वसनाचा आजार आहे, एखाद्या व्यक्तीला श्वसनाचा आजार आहे, आपण कारण शोधण्यापेक्षा आपण उपचाराच्या मागे लागतो. बरोबर. त्याचं मुळात कारण आहे, ज्या घरात आपण राहतो किंवा ज्या वातावरणात आपण राहतो त्यात एक नॅचरल टच उरलेलंच नाही. बर. माझा आणि प्रयाग इको पेंटचा जी फायनल एम आहे की प्रत्येक घरात आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही ह्या पेंटचा कसा वापर करता येईल हे लोकांपर्यंत पोचवावं. आणि प्रयाग इको पेंट एक स्वतः ISO सर्टिफाईड पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे. बरोबर. तर आमच्या बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. मुंबईला चालू आहे, गोव्याला चालू आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे प्रोजेक्ट आहेत. लोक आता स्वतःहून आम्हाला विचारतायत करतायत. बर. की असं काहीतरी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही सप्लाय करता. बर. तर आणि बरेच लोक इंटरेस्टेड आहेत ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग चालू करण्यासाठी. बरोबर. तर काय होतं, आता खूप वास्ट त्याचा स्कोप लोकांना लक्षात आला आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे आता लोक वापरायला पण सुरुवात करत आहेत. आणि BIS सर्टिफाईड पेंट असल्यामुळे त्याच्या जेन्युनिटीचा करेक्ट. आणि त्याच्या लॉंगजिव्हिटीचा बरोबर. प्रश्नच उरत नाही. अच्छा. त्यामुळे सर बहुतेक ग्रीन लिव्हिंग प्लस सस्टेनेबिलिटी इज इक्वल टू प्रयाग इको पेंट, इको असं म्हणू पेंट, शकतो सर आपण. असं समीकरण तयार झालेलं आहे. येस, करेक्ट. कारण आमचं एमच ते नव्हतं बरं. की मी जसं सुरुवात केली की मनी बरोबर. इज बाय प्रोडक्ट. बरोबर. तर पैसा तर व्यवसायात मिळणारच आहे, बरोबर. बट आपण एक काय व्हॅल्यू ॲड करू शकतो बरोबर. ते एक एम प्रयाग इको पेंट घेऊन चाललंय. बरोबर. कारण आपण स्पेसिफिकली जर आपल्याकडे कोणी कस्टमर आला आणि आपल्याला बरोबर. विचारलं की सर मला घर पेंट करायचं आहे, तर आपला पहिला प्रश्न असा असतो की सर आम्ही ऑर्गॅनिक पेंटमध्येच फक्त काम करतो. बरोबर. म्हणजे इट इज नॉट अबाउट मनी, इट इज बरोबर. अबाउट व्हॅल्यू जी आपण त्यांना देणार. बरोबर. तर मग ह्या निमित्ताने जरी त्यांनी आपल्याकडे ऑर्डर प्लेस केली नाही केली, बट द माइंड दे हॅव की हां असं पण काहीतरी आहे आणि आपण नक्कीच पुढच्या वेळेस याचा विचार करूया. बरोबर. तर ह्या कन्सेप्टने सर आम्ही मार्केटमध्ये आलो. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. थँक्यू सर. बरोबर सर. तर पण सर आता हा जो विचार आहे किंवा ही जी एक इनिशिएटिव्ह आहे ही ॲक्च्युअली चळवळ म्हणून रुजली गेली पाहिजे. बरोबर. कारण जर याच्यामध्ये फक्त फायदेच फायदे आहेत, सगळ्यांनाच फायदे आहेत, नेचरचा पण फायदा याच्यामध्ये आहे, लोकांचा पण फायदा याच्यामध्ये आहे, तर ही चळवळ झाली पाहिजे. यासाठी अवेअरनेस आणि त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं, यासाठी तुमचा कुठला काही प्लॅन आहे का? सर अद्ययावत स्थितीत आपण बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट मीडियमचा वापर करतो आहे, ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲज अ प्रयाग इको पेंट. पण लोकांना ॲज अ ब्रँड, म्हणजे खादी प्राकृतिक प्रिंट ॲज अ ब्रँड, जसं आपण म्हणतो खादीचा कपडा लोकांना घालण्यासाठी 30 वर्ष लागली कळण्यासाठी की असाही कपडा आहे. बरोबर. जो खादी कपडा म्हणून ओळखला जातो, 30 वर्ष लागली. बरोबर. कारण आजच्या जगात आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहे की जो दिखताय वही बिकताय. तर मग त्या कन्सेप्टने आता आपण काम करतो आहे की कशा प्रकारे मॅक्झिमम लोकांपर्यंत आपल्याला हा पेंट नेता येईल आणि कशा प्रकारे त्यांच्या जीवनशैलीमध्ये आपण ऑर्गॅनिक पेंटचा इन्व्हॉल्वमेंट टाकू शकतो, जेणेकरून हेल्दी लाईफ, सस्टेनेबल लाईफ आणि ब्राईट फ्युचर या तिन्ही गोष्टीचं कोलॅबरेशन आपण करू शकतो. क्या बात आहे सर. तर बऱ्याचशा मीडिया हाऊसबरोबर किंवा बऱ्याचशा ठिकाणी जिथे इव्हेंट असतो, जसं मेडिकल असोसिएशन्स असतात, बरोबर, किंवा बिल्डर असोसिएशन असतात, त्यांना आपण ॲप्रोच करतो की ॲटलिस्ट तुम्ही जे बल्कमध्ये जे प्रोडक्शन असतं तुमचं, हाऊसेस असतात किंवा प्रोडक्टचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतं, त्यात तुम्ही हे वापरायला सुरुवात करा. बरोबर. म्हणजे लोकांना ॲटलिस्ट तुमच्याकडे आल्यानंतर तरी कळेल की असंही काहीतरी आहे ज्याच्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचं शारीरिक नुकसान नाही. वा. हे आपण एक पाऊल उचलतो आहे. सेकंड थिंग की ज्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की हे आपण यूज केलं पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला काम मिळतं, तर त्या ठिकाणी लोकल एरियाजमध्ये
आम्ही मीटिंग्स कंडक्ट करतो सोसायटीजमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आम्ही पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन करतो की जेवढं आमच्याकडून होईल ॲज अ कंपनी ते आम्ही 100% प्रयत्न करतो आहे. वा. आणि नक्कीच तुमचा सहभाग आहेच त्यात. नक्की. तुमच्या या इनिशिएटिव्हमध्ये सर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला आमची कुठल्याही पद्धतीने कशी जरी मदत होणार असेल तर आम्हाला आनंद आहे तुम्हाला ती करत असताना सर. त्यामुळे तुम्ही हे खूप एक छान पाऊल उचललेलं आहे. निसर्गाला तुम्ही योगदान देता आहात, निसर्गाचं काम करता आहात आणि आमचे गुरु आम्हाला नेहमी सांगतात की अगर आप प्रकृति का काम कर रहे हो तो प्रकृति आपका काम करेगी. Correct. तर त्याप्रमाणे प्राकृतिक पेंट जे आहे ही आता खूप काळाची गरज आहे, ती खूप रुजणार आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. तुमच्या या कामाला चला, तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू सो धन्यवाद. मच.